आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी महाराजांची सर्वात आवडती सेवा आणि स्वामींची अतिशय सुंदर सेवा, जी सर्वश्रेष्ठ सेवा आहे, तर ती सेवा आपल्याला आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी करायची आहे। पण ही सेवा आपल्याला कशी करायची की ज्यामुळे आपली जी मनामध्ये इच्छा आहे किंवा तुमची जी मनोकामना आहे ती मनोकामना पूर्ण व्हावी, यासाठी ही सेवा नक्की आपल्याला कशी करायची आहे। आणि खूप स्वामी भक्त असे असतात की त्यांच्याकडनं काही अशा चुका होतात आणि त्यामुळे त्यांनी केल्या सेवेचं फळ, त्यांना सेवेचा अनुभव येत नाही। तर या संपूर्ण विषयी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल, तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। तर तुमचं प्रिया लाईव्ह या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। स्वामी महाराजांची कोणतीच सेवा कमी नाही, प्रत्येक सेवा ना स्वामींची सर्वश्रेष्ठ सेवा आहे आणि प्रभावी सेवा आहे। तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा किंवा तुम्ही स्वामींचं 11 माळी दररोज जप करा किंवा तुम्ही स्वामी महाराजांचं स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय नित्यसेवेमध्ये दररोज पठण करा किंवा स्वामी चरित्र सारामृताचे तुम्ही पारायण सुद्धा घरामध्ये करू शकता। तुम्ही श्री गुरुचरित्र ह्या ग्रंथाचं 7 दिवसाचं पारायण करू शकता। स्वामी महाराजांचं तुम्ही उठता बसता नामस्मरण जरी केलं ना तरी सुद्धा स्वामी महाराज तुम्ही केल्या प्रत्येक सेवेचं फळ हे देतच असतात। स्वामींची कोणतीच सेवा कमी नाही किंवा कोणतीच सेवा मोठी नाही, प्रत्येक छोटी मोठी जी पण स्वामींची सेवा तुम्ही करताना ती सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे आणि प्रत्येक सेवा ही प्रभावी सेवा आहे बघा। पण आपण जेव्हा स्वामींची सेवा करत असतो ना त्यावेळेला आपल्याला काही गोष्टी आपल्या लक्षात येत नाही। आपण काय करतो की आपण एक स्वामी भक्त आहोत किंवा आपण स्वामींविषयी आपला विश्वास आधी आपण घट्ट करायचा असतो, आपण स्वामींच्या मार्गात आलेला आहोत बघा। असं नाही की काही स्वामी भक्त असे आहेत की ते स्वामींची सेवा करतात पण त्यांना सेवेचा अनुभव येत नाही। का येत नाही? कारण बघा, तुम्हाला पहिल्यांदा एक गोष्ट सांगते की एखाद्याला नोकरी मिळत नाही किंवा एखाद्याला व्यवसायामध्ये यश येत नाही किंवा एखाद्याचं घरच स्वतःचं होत नाही, म्हणून ती व्यक्ती सेवा घेते आणि त्या व्यक्तीची मनोकामना म्हणजेच इच्छित मनोकामना पूर्ण झाल्यानंतर आपला सुद्धा विश्वास त्या सेवेवरती बसतो आणि आपल्यालाही स्वतःलाही वाटतं की मी ही सेवा करावी की जेणेकरून मला सुद्धा मनासारखी नोकरी मिळावी किंवा मनासारखं माझं हे घर बनावं, यासाठी आपण ती सेवा करू लागतो। पण आपण हे विसरतो की आपण ती सेवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला अनुभव आलेला आहे आणि ह्यासाठी आपण ही सेवा करत आहोत। त्या सेवेविषयी तुमच्या मनामध्ये किती विश्वास आहे किंवा तुमचे विचार किती सकारात्मक आहे की मी जी सेवा करत आहे ह्या सेवेचा अनुभव स्वामी मला देणारच आहेत, मी जी सेवा करत आहे या सेवेचं फळ हे स्वामी मला देणार आहेत, असा किती विश्वास तुमचा असतो त्या स्वामींच्या सेवेवर। उगाच दुसऱ्यांनी केलं किंवा एखाद्या व्यक्तीला अनुभव आलेला आहे म्हणून आपण पण तेच करायचं का? त्यापेक्षा तुम्ही आधी विश्वास स्वामींवरचा घट्ट करा। तुमचा विश्वास, तुमची श्रद्धा, तुमची भक्ती खूप महत्त्वाची आहे आणि जेव्हा श्रद्धा, भक्ती, विश्वास स्वामींवरचा आणि जेव्हा आपण केलेली सेवा ह्या सगळं जेव्हा घट्ट होतं ना तेव्हा स्वामी महाराज सेवेचं फळ देतातच। आपल्या मनात जर नाही की सेवा स्वामींची करायची आहे, पण का करायची आहे का तर मला कोणती तर गोष्ट मिळेल, मला नोकरी मिळेल किंवा मला स्वतःचं घर मिळेल किंवा माझी एखादी इच्छा पूर्ण होईल आणि तेच तुम्ही मनामध्ये धरून जर स्वामींची सेवा जर त्या अर्थानं जर करत राहिला ना तर तुमची मनोकामना कधीच पूर्ण होणार नाही। स्वामी काय बघतात तर आपला किती त्यांच्यावरती विश्वास आहे। आपण जी पण सेवा करत आहोत बघा, तुम्ही नामस्मरण जरी साधं करत असला ना तरी ते नामस्मरण किती तुम्ही स्वामींवरती अखंड विश्वास ठेवून करता, किती तुमची भक्ती श्रद्धा खरी आहे हे स्वामी बघत असतात आणि त्यानंतरच ते आपल्याला फळ देतात। ह्याचा अर्थ असा नाही की आपण मनामध्ये कोणतीच इच्छा धरायची नाही का, तर असं नाही। तुमची जर एखादी मनोकामना जर असेल तर ती तुम्ही स्वामींना बोला आणि त्यानंतर तुम्ही सेवा करू शकता। पण सेवा करताना ना पहिल्या गोष्टी ह्या महत्त्वाच्या आहेत की आपली श्रद्धा, भक्ती आणि आपला खरा भाव, स्वामींवरचा विश्वास, जो अखंड विश्वास तुम्हाला ठेवायचा आहे। समजा जर तुमच्या मनामध्ये एखादा विचार आहे की माझा हा म्हणजे तुमचं एखादं काम आहे आणि ते काम पूर्ण होण्यासाठी तुमचा स्वामीवरती तर खूप विश्वास आहे, पण ते काम पूर्ण होण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करता आणि स्वामींची सेवा पण करत आहात। स्वामींना तुम्ही दररोज प्रार्थना करता की माझं असं एक काम आहे आणि ते कामासाठी मी खूप प्रयत्न करत आहे, पण त्या कामामध्ये मला यश येत नाही, पण मी माझं काम हे प्रामाणिकपणे करणार आहे आणि तुमच्यावरती सुद्धा माझा अखंड विश्वास आहे की माझं हे काम नक्कीच पूर्ण होणार आहे। असा जेव्हा आपण स्वामींवर विश्वास दाखवतो बघा आणि अशा वेळेलाच आपल्या आजूबाजूचं वातावरण असं असतं की आपलं ते काम होणारच नाही असं आपल्याला दिसत असतं। आजूबाजूला काही गोष्टी अशा घडतात की त्यातून आपल्याला दिसते की आता आपलं काम हे होणार नाही,
पण अशाच वेळेला तुमची खरी परीक्षा असते की तुमचा स्वामींवरती किती विश्वास आहे. जेव्हा तुमचा विश्वास हा घट्ट असतो की काही जरी झालं आणि किती जरी माझ्या अवतीभोवती जरी नकारात्मक जरी गोष्टी घडत गेल्या तरी सुद्धा माझा स्वामींवरती विश्वास आहे आणि स्वामी महाराज माझं हे काम पूर्ण करणारच आहे, मला ह्या कामामध्ये यश देणारच आहे. जेव्हा तुमचा हा विश्वास तसाच असतो ना, तेव्हा तुम्हाला तुमच्या विश्वासाचं फळ हे स्वामी देतातच. आणि खूप व्यक्ती अशा आहेत की त्यांच्यासोबत ह्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यांनी किती जरी परीक्षा जरी स्वामींनी घेतली, किती जरी त्यांच्या आयुष्यात संकटे अडचणी जरी आली तरी सुद्धा त्यांनी स्वामींवरचा विश्वास कमी केला. त्यांनी त्यांची सेवा अगदी मनापासून श्रद्धेनं सेवा केली. फक्त त्यांनी स्वामींवरती विश्वास ठेवलेला आहे. आजूबाजूच्या वातावरणामध्ये किती जरी फरक पडला किंवा आजूबाजूचे जे लोक असतात बघा, ते लोक किती जरी नकारात्मक विचाराने त्यांच्याशी बोलले तरी सुद्धा त्यांनी स्वामींवरतीच विश्वास ठेवलेला. हाच विश्वास खरा असतो आणि हीच आपली सेवा खरी असते आणि त्या सेवेचं फळ हे स्वामी तुम्हाला देतातच. यासाठी सांगते की तुम्ही जी पण स्वामींची सेवा करत आहात बघा, काही जण नित्यसेवेमध्ये बघा स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय दररोज पठण करतात, 11 माळी जप करतात बघा. ही सेवा जरी तुम्ही केली तरी सुद्धा तुमची मनोकामना पूर्ण होणार आहे. तुम्ही स्वामी महाराजांचं दररोज न चुकता जर 11 माळी जप केला तरी सुद्धा तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होणार आहे. तुम्ही स्वामी चरित्र सारामृताची पारायण जरी घरामध्ये 7 केलीत, 11 केलीत तरी सुद्धा तुम्ही संकल्प करून जरी पारायण केली तरी सुद्धा तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. तुम्ही कोणती पण स्वामींची सेवा करू शकता, पण सेवेमध्ये श्रद्धा, भाव, स्वामींवरचा अखंड विश्वास खूप महत्त्वाचा आहे. सेवा करत असताना आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार आणायचे नाहीत आणि जरी नकारात्मक विचार आले तरी सुद्धा ते विचार आपण स्वतः घालवायचे. एखादी व्यक्ती अशी असते की ती स्वामींची कमी सेवा करते, तिला जसं शक्य होईल तशी ती सेवा करते, तरी सुद्धा तिला स्वामींच्या सेवेचे अनुभव येतात. काय येतात? कारण तिचा विश्वास घट्ट असतो स्वामींवरती, कधीही स्वामींवर अविश्वास दाखवत नाही. ह्यासाठी तिला अनुभव येत असतात. स्वामी महाराज काय म्हणतात तर स्वामी म्हणतात, तू छोटी सेवा कर किंवा मोठी सेवा कर, तुला जी सेवा करणं शक्य आहे ना ती सेवा तू कर, वेळात वेळ काढून कर, तुला जसं शक्य होईल तसं तू सेवा करू शकतो. पण ती सेवा जेव्हा तू करत आहे ना ती सेवा तू पूर्ण विश्वासानं कर, माझ्यावरती विश्वास ठेवून ती सेवा कर. तुझ्या भोवती किती जरी काही गोष्टी घडल्या तरी सुद्धा माझ्यावरचा विश्वास कमी होऊन देऊ नको, तुझी नक्कीच मी मनोकामना नक्कीच पूर्ण करणार, असा स्वामी महाराज प्रत्येक स्वामी भक्ताला एक संदेश देत असतात. आणि स्वामींची काही अशी वाक्य सुद्धा आहेत बघा, ती वाक्य प्रत्येक स्वामी भक्तानं स्वतःच्या आचरणात आणली पाहिजे. स्वामींची वाक्य लक्षात ठेवली पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही स्वामींची सेवा करा. बघा तुमच्या मनोकामना स्वामी नक्की पूर्ण करतील. कारण अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा ह्या स्वामींच्या सेवेनं शक्य होतात. स्वामी महाराज चमत्कार करतात आणि तो जर चमत्कार जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला नक्कीच स्वामींवरती अखंड विश्वास ठेवूनच सेवा करावी लागेल, तरच तुम्हाला सेवेचं फळ मिळणार. जर इच्छा जर पूर्णच होत नाही तर तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि जी आत्ता तुमची सेवा सुरू आहे ना ती सेवा अशीच सुरू ठेवा. तुमची मनोकामना स्वामी नक्की पूर्ण करतील. आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला जी माहिती दिली ती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्ही सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी.